पाथरपुंज महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं गाव. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पाथरपुंज हे गाव गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गावांपैकी एक म्हणून चर्चेत आले आहे. हे गाव घनदाट जंगल, उंच डोंगररांगा, धबधबे आणि वर्षभर आल्हाददायक वातावरणासाठी ओळखले जाते. पाथरपुंज हे केवळ एक गाव नाही, तर निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत हे गाव नव्या सौंदर्याने खुलून येते. सह्याद्रीच्या या अद्भुत निसर्गरम्य प्रदेशात आल्यानंतर शहरातील धावपळ विसरून जायला होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गावची मान्सूनपूर्व तयारी, त्याचबरोबर पावसाळ्यात काय परिस्थिती असते हे आज आपण जाणून घेणार आहोत. या गावात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पक्का रस्ता नाही आहे बरं का. अशा प्रकारे संपूर्ण जो रस्ता आहे तो कच्चा रस्ता आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य गाव, हिरवीगार जंगले आणि जैवविविधता, शांत प्रदूषणमुक्त वातावरण, पावसाळी पर्यटनाचे आकर्षण केंद्र अशी ही या गावची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं गाव म्हणजेच पाथरपुंज या ठिकाणी, आणि इथे सध्या जून महिना चालू आहे. आणि जून महिन्यात या ठिकाणचं जे वातावरण आहे ते कसं आहे, सध्या इथे पावसाची परिस्थिती काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. या गावाला पावसाचं माहेरघर म्हणून का ओळखलं जातं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इकडे जर पाहिलं ना, सगळीकडे आता सध्या हिरवंगार असं हे गवत झालेलं आहे. यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की नक्कीच इकडं पावसाचं प्रमाण हे जास्त आहे. कारण आपण आता कोयना भाग आणि परिसरात जर पाहिलं तर अजिबात असं हिरवंगार असं काही गवताचा भाग आपल्याला बघायला मिळालेला नाही. पण आम्ही जेव्हा इकडे आलो आणि या गावच्या हद्दीत जेव्हा आता आम्ही प्रवेश केला, तेव्हा इथला सगळा आजूबाजूचा परिसर असा हिरवागार असा बघायला मिळतोय. नक्कीच मुसळधार पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हा अशा प्रकारे यांना इकडे त्यांच्या घराचं असं पावसापासून संरक्षण होण्यासाठी कुंपण करावं लागतंय. आणि यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की इकडे पाऊस कसा असेल. काय बनवतोय? हे सांगायला इरलं पावसापासून संरक्षण होण्यासाठी सगळ्यात पावसापासून संरक्षण करायला तर पाऊस मोठं हे भात लावणीच वापरते ना. आपण आता आहे पाथरपुंज या गावात, आणि पाथरपुंज गाव तसं पावसाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. अगदी गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंज या गावानं चेरापुंजी सारख्या मुसळधार पावसाचं असलेलं ठिकाण याचाही रेकॉर्ड तोडलाय. आणि इथे सध्या काय परिस्थिती असते, किंवा पावसापूर्वी इथे हे इथले गावकरी वगैरे असतील तर ते कशा प्रकारे इथली तयारी करतात, किंवा पाऊस सुरू असल्यावर मुसळधार पावसात इथली कंडिशन काय असते, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. हे काका भेटलेत. काका,
नमस्कार. नमस्कार. मला सांगा, पाऊस आता काही दिवसांवर येऊन टेपलाय, अजून अद्याप पावसाने सुरुवात नाही केली. अगदी अधिक महिन्यामुळे पाऊस लांबणीवर गेलाय. त्याचबरोबर इल निनो सारखं एक वादळ आलं, त्यामुळे सुद्धा पाऊस आपल्याला लांबणीवर गेल्याचं कळतंय. मग इथं कसं परिस्थिती आहे? कारण आम्ही आता येताना पाऊस असला म्हणजे भरपूरच असतो. हां. मग तुम्ही पावसापूर्वीची आता तयारी काय काय करता? तयारी चालली आहे आमच्या शेतीचे मशागत हे असे अंगावर हे करायचे हे चालले आमच्याकडे. आणि घरं वगैरे अशी छान प्रकारे तुम्ही पॅक पॅक करून ठेवले ते घर. म्हणजे हे दरवर्षी तुम्हाला करावं दरवर्षी करावं लागते. दरवर्षी म्हणजे पावसाळा संपला की काढून ठेवायचे, परत आणखीन करायला लागते दरवर्षी असे. आणि हे लाकडं मी बघितले, मग हे सुद्धा तुम्हाला हे जमा करून ठेवायला लागतं व्यवस्थित. पावसाळ्यापूर्वी अशी बाहेर ठेवून चालत नाहीत आपल्या. पावसाळ्यापूर्वी तुम्ही काय काय तयारी करून ठेवताय? हे लाकडं वगैरे सर्व काही काही असं झड्या बांधून असं साईडनं दिवाळाला. परत समजा मुसळधार पाऊस आहे, समजा तुम्हाला भाजीपाला वगैरे करायचं आणायला जायचं असेल तर ते कसं जाता तुम्ही? ते बाजाराला पायी जातो, पाऊस जास्त असेल तर. कुठं जाता? कोयना नगरला. इथून साधारण किती अंतर आहे कोयना ते? 17 किलोमीटर. इथून धक्का 17 किलोमीटर आहे. हा, म्हणजे इथून तुम्हाला संगमनगर धक्क्यापर्यंत जावं लागतं. हो, आणि तिथून कोयना. एखादे वाहन पकडून मग कोयन्याला जावं लागतंय. साधारण किती वेळ लागतो तिथे जायला? समजा पायी चालत जायचं, पायी चालत जायचं म्हटलं तर 2-2.5 तास लागते. म्हणजे पावसाळ्यात जी परिस्थिती असते. 2-2.5 तास लागते. हा, आणि पाऊस नसेल तर वाहनानं मग किती वेळ? वाहनानं 1 तास लागतो. ते वाहनाला म्हणजे वाहन कोणतं असतं इकडे? जीप असते, दुसरं काय नाही. वडापची एसटी वगैरे काय नाही, काय नाही. एसटी नाही. मग वाहनाला समजा वडापचं जीप असेल तर त्याला तिकीट किती असतं कोयनेपर्यंत? तिकीट येते जाते 100 रुपये. 100 रुपये तिकीट आहे. हा. अच्छा, बरोबर. आणि समजा कोणी आजारी वगैरे पावसाळ्यात पडलं, असं जर वाहनाची सोय नाही तर मग असंच न्यायला लागते. असंच नाही का? कशातनं तरी न्यायचं उचलून. होय का? हो. आणि ते जवळपास मग दवाखाना कुठला तुम्हाला? दवाखाना दुसरा कुठेच नाही. धक्का किंवा कोयना किंवा पाटण. अच्छा, असं. हा. आता पाऊस इथं जोरदार पडतो असं मी ऐकलं. मग पावसाळ्यात तुम्ही शेतीमध्ये काय काय करता? जास्त पाऊस असेल तर आम्ही घरीच असतो, घरातलं बाहेर नाही बाहेर पडत? नाही पडत. आणि शेतीमध्ये काय पीक घेतं? कोणतं? भात, नाचणी. भात आणि नाचणी. नाचणी. ते भात काय तुम्ही विकता काय घरी नाही, वापरता? घरी वापरायसाठी. नाचणी पण तुम्ही? हो, टिकतच नाही ना. आता बघा तू, आता वापरून आले, परत पाऊस झाला की कुजते या. गावात आता किती लोकसंख्या आहे सध्या? आता हायच नाही तिथं लोक. 40-1 असेल नाही का लोक. आता 40-1 लोक असतील. मला एक सांगा, तुम्ही आता जसं बोललात की तुमची आतापर्यंत दखल कोणी घेतली नाही. कोणच घेत नाही. प्राथमिक गरज काय म्हणजे तुम्हाला काय झालं पाहिजे असं वाटतं गावाला? आम्हाला दवाखान्याची सोय नाही. इथं माणूस जर आजारी झाला तर उचलून न्यायला लागतं 20 किलोमीटर. ते वाटायला बी जाते. कुठलीच सोय करीत नाही सरकार. आता तुम्ही मागणी केली का? कोणाकडे मागणी केली तुम्ही? का आता पाटण करायला गेली, संपूराजा का गेली, समध्यांची का गेली, शासना का? आता तुम्ही ये नेता कुठला बी आम्ही बोलतो ते तिकडे पुचवीत असेल ना. मग त्याची दक्षता घ्यायला पाहिजे एखाद्या केंद्र सरकार. घेतंय का इथं? बाबा ही गावं आहेत डोंगरात, त्या लोकांची परिस्थिती आहे म्हणून अशी लोक बोलतात. मग निदान जाऊन तिथं आपण बघूया तरी. तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं? आम्हाला गाडीची अडचणी आहेत. हे आता स्वतःची वाहन आहेत म्हणून रस्त्याची अडचणी आहेत, दवाखान्याची अडचणी आहेत महत्वाच्या. हे रान जनावर आहेत, शेती निमित्त नाही का समजा पडल्या नाही शेती. मग एक अडचण आम्हाला नाही, समजा आम्हाला अडचणी. पावसाळ्यात काय असते परिस्थिती? पावसाचा तर लय त्रास आहे. आता वाईट उघडा पाऊस आहे म्हणून तुम्ही आलाच आहे ना. तर बघितलं असतं किती पाऊस आहे ते. ही सर्दी लावली तर तरी यातनं पाऊस हात येतोय. पाऊस जर जास्त असता तर आम्हालाही यायला जमलं. तुम्ही येऊ शकत नाही. पावसात आली होती कॉट घालून गेल्या वर्षी. पण का त्याचा फायदा आहे? शेती लोकांची धुवून गेली, कुणाला रुपयाचं काय मिळकत मिळली नाही, न तर त्याची नुकसान दिलेली नाही. इकडे रानटी प्राण्यांचा काय वावर आहे? रानटी प्राणी कुठले असतात? रानटी परानं गहू आहे, अस्वल आहे, वाघ पराने आहे सोडलेलं अभयारण्यातनं. माणसांना त्रास देते ते.